नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मोठा अपडेट हा बांधकाम कामगारांसाठी देण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना आता निशुल्क अर्ज करता येणार आहे. त्यांना जो 1 रुपया पहिले अर्जासाठी लागत होता तो सुद्धा आता 1 रुपया लागणार नाही. याबद्दलचा हा जी आर आहे. याबद्दलचा जी आर आहे. हा जी आर आपण सविस्तर समजून घेऊया. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नूतनीकरण म्हणजे रिन्युअल करत असतो आपण अर्ज करण्याकरिता भरावयाची नोंदणी किंवा नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबत 1 रुपया न द्यायची गरज राहणार आहे तुम्हाला. आता हा 13 ऑगस्टच्या दिवशी हा जी आर आलेला आहे. आता याच्यात इम्पॉर्टंट ज्या गोष्टी महत्वाच्या ज्या गोष्टी त्या समजून घेऊया आपण. सन 2020 पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केले जात आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार यापैकी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क ₹25 इतके निर्धारित करण्यात आले होते. 25 रुपये नोंदणी शुल्क करण्यात आलेले होते, पण त्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम 1 रुपये करण्यात आली होती. नंतर त्याच्यात बदल करून ती फी 1 रुपये आकारण्यात आलेली होती. महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक 6/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला होता. ज्या 3ऱ्या महिन्यात जी बैठक झाली होती त्याच्या दिवशी हा ठराव पारित करण्यात आलेला होता आणि लवकरच या ठरावावरती अंमलबजावणी होईल आणि तुमची फी 1 रुपया घेतली जाणार नाही बांधकाम कामगारच्या अर्जासाठी. मित्रांनो, जर आतापर्यंत तुम्ही बांधकाम कामगारचा अर्ज केला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. अर्ज कसा करायचा, 90 दिवसाचं प्रमाणपत्र कसं भरायचं, कसं अपलोड करायचं, A to Z माहिती तुम्ही घरी बसला अर्ज करू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.